स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। आजपासून जिल्ह्यात पोलीस राज सुरू। परशुराम घाटात ट्रकला अपघात, वाहतूक विस्कळीत। दापोली मतदारसंघाचा जाहीरनामा लवकरच। 3000 देऊन महाराष्ट्र कसा वाचवणार, आमदार योगेशदादा कदम। कवी केशवसूत हे कोकणचं साहित्य वैभव, राजन दांडेकर। सविस्तर वृत्त। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात 9 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीसाठी विशेष अधिकार प्रदान केल्याबाबतचे नियमन आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 1951 चं कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिले। त्यामुळे आजपासून पुढील काही दिवस जिल्ह्यात पोलीस राज पाहायला मिळणार आहे। 15 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता लागू करण्यात आली। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आचारसंहिता कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चं कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पूर्ण जिल्ह्यात या आदेशाद्वारे 9 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत वरील कलमान्वये पुढील अधिकार प्रदान केले। रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रीतीने वर्तवणूक किंवा वागणूक ठेवावी याविषयी निर्देश देणं, कोणत्या मिरवणुका कोणत्या मार्गाने कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग किंवा वेळा विहित करणं, सर्व मिरवणुकींच्या आणि जमावांच्या प्रसंगी आणि उपासनेच्या सर्व जागांच्या आसपास उपासनेच्या वेळी वा कोणत्याही रस्त्यावरून सार्वजनिक जागी सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होणार असल्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणं, रस्त्यावर रस्त्यामध्ये घाटावर घाटामध्ये धक्क्यावर सार्वजनिक स्नानाच्या कपडे धुण्याच्या आणि उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी किंवा या जागांमध्ये जत्रा देवालये आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणं, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ सार्वजनिक जागेत ढोल ताशे इतर वाद्ये वाजवण्याचे किंवा गाणी गाण्याचे नियमन करणं, त्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवणं, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ करमणुकांच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्याचं नियमन करणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं, कर्कश लाऊडस्पीकर लावून लोकांना उपद्रव होण्याची शक्यता असते त्याकरता देखील नियमन करणं आवश्यक असतं। सक्षम प्राधिकाऱ्यानं या अधिनियमांची कलमे 33, 35, 38, 41, 42, 43 आणि 45 अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले आणि त्याला पुष्टी देणारे योग्य ते आदेश देणं, जिल्ह्यात सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि त्यावरील वरिष्ठ अधिकारी यांना वरील कलमांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार या आदेशाद्वारे देण्यात आले। प्राप्त अधिकारांचा योग्य विनियोग करून आपापले पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असं देखील या आदेशात म्हटलं आहे। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची रस्त्या शेजारी असणाऱ्या सिमेंटच्या बॅरिकेडला धडक बसल्याने शनिवारी सकाळी अपघात झाला। सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी महामार्गावरील वाहतूक मात्र विस्कळीत झाली होती। गेल्या काही दिवसापूर्वी घाटातील महामार्गाखालील जमिनी खचल्याने या मार्गावरील वाहतूक अगोदरच एक दिशा मार्गाने चालू होती। शनिवारी सकाळी ट्रकची बॅरिकेडला धडक बसली आणि हा सिमेंटचा बॅरिकेड ट्रकच्या टायरमध्ये अडकल्याने वाहतूक ठप्प झाली। यावेळी लोटे महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या लेनवरून वळवून महामार्ग सुरळीत केला। नेमका हा अपघात कशामुळे घडला याचं कारण अजून पुढे आलं नसलं तरी समोर येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे। ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी वारंवार डोंगरावरील माती खाली येत असल्याने हे बॅरिकेड ठेवण्यात आलं होतं।
त्या बॅरिकेडला ट्रक धडकल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दापोली विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, RPI अशा महायुतीच्या सर्व घटक पक्षातील प्रमुख मान्यवर, पदाधिकारी आणि जोशपूर्ण घोषणा देणाऱ्या तरुण महिला वर्ग अशा उत्स्फूर्तपणे जमलेल्या गर्दीत अतिशय उत्साहात निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. तसेच समाजातील सर्व घटकांना न्याय देणाऱ्या, राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून वाटचाल करण्याची पुढे हमी देणाऱ्या महायुतीच्या जाहीरनाम्याचं अनावरण संपन्न झालं. यावेळी महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये समेट झाल्यानंतर प्रथमच महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार योगेशदादा कदम यांनी आपला विजय निश्चित असून 50,000चं मताधिक्य मिळणारच असा विश्वास व्यक्त केला. तसेच दापोली मतदारसंघाचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार असून महाराष्ट्र राज्याचा देखील जाहीरनामा प्रसिद्ध होईल असं यावेळी सांगितलं. लाडक्या बहिणीला देण्यात येत असलेल्या पैशामुळे महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आला असं सांगणाऱ्या विरोधकांनी 1500चे 2100 केल्यानंतर आम्ही 3000 देऊ असं जाहीर करून टाकलं. त्यामुळे विरोधकांनी आता महाराष्ट्र कसा वाचणार हे देखील जाहीर करावं असं जाहीर आवाहन या पत्रकार परिषदेमधून योगेशदादांनी केलंय. दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार विजयी होईल असं सांगत महायुतीची वज्रमूठ पक्की झाली. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RPI महायुतीच्या मेळाव्यात आमदार योगेशदादा कदम 50,000चं मताधिक्य मिळवत विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना भाजपातील मतभेद दूर झाल्याने महायुतीची वज्रमूठ पक्की झाली असून विरोधकांना ही वज्रमूठ सोडण्यात यश मिळणार नाही असं देखील आमदार योगेशदादा यांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेत सांगितलंय. सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र जे पुढच्या 100 दिवसाच्या आतमध्ये आम्ही काय काय कार्यक्रम राबवणार त्याचं देखील जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्धी केली जाईल. मला वाटतं हे विजन कुठल्याही सरकारचं विजन असणं हे महत्वाचं आहे आणि ते विजन आमच्या सरकारकडे आहे याचा मला नक्कीच अभिमान आहे. एकंदरीत आपल्या सर्वांना आजच्या ह्या पत्रकार परिषदेमार्फत आम्ही सर्व महायुतीचे आम्ही सर्व घटक पक्ष असतील, शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, RPI असेल, आम्ही आज सर्व एकत्र म्हणून काम करत असताना महायुतीची वज्रमूठ मजबूत झालेली असताना हे वचननामा जो आमच्या सरकारने जाहीर केलेला आहे आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू. आणि एक मात्र नक्की सांगेन की महायुतीचा वचननामा आल्याच्या नंतर म्हणजे हास्यास्पद आहे जी महाविकास आघाडी ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 1500 रुपये महिलांना दिले जात आहेत म्हणून आमच्या महाराष्ट्राची तिजोरी लुटली जाते, महाराष्ट्राचं पूर्ण आर्थिक गणित हे कोलमडलेलं आहे किंवा आता महाराष्ट्र डबघाईत जाणार, मग आमचा आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र संपणार, अशा पद्धतीने जे टीका करायचे आम्ही जेव्हा 1500 रुपयाचे 21 रुपये केले ही घोषणा जाहीरनाम्यामध्ये केली त्याच्या तिसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये 2100च्या ऐवजी 3000 रुपये द्यायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. जेव्हा 1500 रुपये देऊन जर का आर्थिक डब्याला महाराष्ट्र जाणार होता मग आता 3000 रुपये देऊन तुम्ही नक्की महाराष्ट्र कसा वाचवणार आहात याचा देखील खुलासा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला पाहिजे. म्हणजे एकंदरीत माझं त्याच्यामध्ये अवलोकन असंच आहे की आता महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही त्यांना माहिती आहे आणि म्हणून 2100 रुपये जे महायुतीच्या वतीने वचन दिलं गेलेलं आहे त्याला कुठेतरी एक कॉम्पिटिशन म्हणून किंवा त्याला टीका म्हणून फक्त दाखवलं म्हणून त्यांनी घोषणा करून टाकली की आम्ही देखील 3000 रुपये देऊ. म्हणजे वरट्टीवार साहेबांनी घोषणा केली होती की महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू अशा सांगणाऱ्या व्यक्तीने 15 दिवसाच्या आतच 3000 रुपये देऊ असं त्यांनी खोटं आश्वासन हे त्यांनी जनतेला द्यायचं खोटं गाजर दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं अशा महाविकास आघाडीच्या या खोट्या जाहीरनाम्याकडे जनता दुर्लक्ष करेल आणि खऱ्या अर्थाने मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महायुती सरकारच्या मार्फत जे निर्णय घेतले गेले सर्व निर्णय हे लोकहिताचे आहेत, शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत, विद्यार्थ्यांच्या हिताचे आहेत, तरुणांच्या हिताचे आहेत, आमच्या सर्व प्रशासनामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताचे आहेत.
पुन्हा एकदा या जाहीरनाम्याच्या निमित्ताने आमच्या सरकारने सिद्ध केलंय. कवी केशवसुतांच्या पुण्यतिथीनिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा खेडच्या वतीने कवी केशवसुतांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं आयोजन ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय खेड येथे करण्यात आलं होतं. यावेळी कवी केशवसूत यांच्या कविता या आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. कवी केशवसूत हे रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच कोकणचे अजरामर साहित्य वैभव असल्याचं प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन दांडेकर यांनी बोलताना केलं. यावेळी उपस्थित सदस्यांनी कवी केशवसूत यांच्या कवितांचं वाचन केलं. कोकण मराठी साहित्य परिषद खेड शाखेचे अध्यक्ष राजन दांडेकर, उपाध्यक्ष संपदा काळे, कविता जंगम, महिला आघाडी प्रमुख अनघा तोडकरी, सदस्य शशिकांत मेहता, इक्बाल फकी, आबा निकम, किशोर धुत्रे, स्वप्नील वनारे, राकेश देवरुखकर यावेळी उपस्थित होते. गुहागर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेशजी बेंडल यांच्या प्रचारार्थ आज दयाळ जिल्हा परिषद गट युवासेना बैठक पार पडली. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत युवासेना पूर्ण क्षमतेने सहभागी होऊन गुहागर मतदारसंघावर बाळासाहेबांच्या विचाराचा भगवा फडकवण्यासाठी मेहनत घेणार आहे असा विश्वास तालुका समन्वयक सुनील पवार यांनी व्यक्त केला. तसेच युवासेना तळघर शाखा प्रमुखपदी विशाल सागवेकर, युवासेना अनासपुरे शाखा प्रमुखपदी सौरभ पांडवळकर, युवासेना उपशाखा प्रमुखपदी प्रथमेश नाचरे, उपशाखा प्रमुख तळघर सिद्धेश शिरगावकर यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली. या बैठकीला युवासेना तालुका प्रमुख सूरज रेवणे, माजी पंचायत समिती सदस्य वसंत निमरे, युवासेना उपतालुका प्रमुख ताहिद हमदुले, तालुका समन्वयक सुनील पवार, युवासेना सुशेरी पंचायत समिती गण विभाग प्रमुख विश्वजित निमरे, युवासेना धामणदेवी विभाग प्रमुख चेतन पवार, सरपंच कोळंबडे आदी युवा सैनिक उपस्थित होते. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी.